प्रॉब्लेम घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या समोर आली आहे. मी अनामिका कोरडे शिवाय कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि जो आपला चालू केलेला इक्वेशन ऑफ वन व्हेरिएबल जो चॅप्टर आहे त्यातला 12.1 चे जे काही तीनच एक्झाम्पल्स आपले उरलेले होते ते 3 एक्झाम्पल आज मी तुम्हाला परत एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न करते. चला तर मग आपण कोणताही उशीर न करता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि याचे जे काही एक्झाम्पल्स उरलेले आहेत ते एक्झाम्पल्स मी पुन्हा तुम्हाला समजून सांगायला सुरुवात करत आहे. तर त्याच्यातला उरलेला जो 9th होता तो सुद्धा एका वेगळ्या प्रकारचा आहे, वेगळ्या टाईपचा आहे गणित. तर ते वेगळ्या टाईपचं गणित सुद्धा मी तुम्हाला आज सोप्या पद्धतीने सांगणार आहे. हे सगळे गणित हे सगळे तुम्ही जे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यावर नंतर तुम्हाला कधीही वन व्हेरिएबलचे जे इक्वेशन्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी कधीच भीती वाटणार नाही. बघा इतक्या सोप्या पद्धतीने हे सांगितलेले आहेत. तर x-9 डिवाइड बाय x-5 इज इक्वल टू 5/7 असा आपला प्रॉब्लेम आहे. सरळ सरळ काय करायचं आहे तर 7 नी न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचा आणि 5 नी डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. पहिली स्टेप नेहमी लक्षात ठेवायची. कोणताही अशा प्रकारचं जर तुम्हाला एक्झाम्पल आलं तर सरळ सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 7 मल्टिप्लाय x-9 इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय x-5. तर आता हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे जे काही प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह केलेलं आहे. तर ते सिंपल त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. 7x मायनस बघा 7 ने मी काय केलेलं आहे या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं म्हणजे 7 इंटू x 7x झाला. 7 इंटू 9 म्हणजे 9 7 63 बघा इज इक्वल टू 5 नी परत काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं. 5x मायनस 5 5 जा 25. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे तर पूर्ण जे मल्टिप्लिकेशन करून घेतलंय. आता x चे जे व्हेरिएबल आहेत ते सगळे एका साईडला घ्या, नंबर एका साईडला घ्या. 7x जशाला तसा ठेवा. हा प्लस 5x आहे तो म्हणजे राईट हँड साईडचा लेफ्ट हँड साईडला गेला की तो मायनस होतो. 5x इज इक्वल टू मायनस 25 जशाला तसा. मायनस 36 आहे तो प्लस होणार आहे प्लस 63. बघा अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे तर व्हेरिएबल्स आणि नंबर एका साईडला घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे पुढे पहा. या दोघांची वजाबाकी करायची. 7x मायनस 5x 2x होणार आणि हा मायनस 25 प्लस 63 या दोघांची वजाबाकी होते आणि उत्तर हे प्लस मध्ये येते. बघा 63 मधून 25 काढायचे आहेत आपल्याला. 13 मधून 5 गेले 8 उरला आणि इथं किती उरणार 5 मधून 2 गेला 3 उरला 38. आणि नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं त्याच्यामुळे आपला 38 हा प्लस येणार आहे. x ची किंमत काढण्यासाठी 38 डिवायडेड बाय आपल्याला 2 करायचा आहे. तर 2 1 जा 2 2 1 जा 2 2 9 जा 18 म्हणजे देअरफॉर x इज इक्वल टू आपला आन्सर येते 19. अशा पद्धतीने जे पाहिले लगेच कळणार नाही ह्या सुद्धा गणिताचं उत्तर आपण 4 ते 5 स्टेप मध्ये सोपं एकदम काढलेलं आहे. तसंच आपल्याला काय करायचं आहे 10वं गणित सुद्धा सॉल्व्ह करायचं आहे. 10वं गणित काय आहे बघा. y-4 डिवायडेड बाय 3 प्लस 3y इज इक्वल टू 4. अशा पद्धतीने आपण गणित लिहिलेलं आहे. इथं सुद्धा तुम्हाला डिवाइड मध्ये एक नंबर दिलाय तो कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर 3 नी पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचंय. मग मी काय करते 3 इंटू y-4 डिवायडेड बाय 3 प्लस 3 इंटू 3y इज इक्वल टू 4 इंटू 3 अशा पद्धतीने पूर्ण इक्वेशनला 3 नी मल्टिप्लाय केलं. नंतर आपण डिवाइड करून घेऊया. 3 1 जा 3 3 1 जा 3 3 कॅन्सल होऊन जातो. y-4 राहतो प्लस 9y ठीक आहे ब्रॅकेट नाही टाकलं तरी चालते आपण काढून टाकूया. 9y इज इक्वल टू 4 त्रिकम 12 म्हणजे 12. आता मी काय करणार आहे तर व्हेरिएबल्स एका साईडला आहेत. मी हा जो काही नंबर आहे तो नंबर त्या साईडला नेणार आहे. 9 y प्लस 9y इज इक्वल टू 12. हा जो -4 होता तो त्या साईडला गेला की +4 होतो. 9 आणि हा 1y y म्हणजे 1y आहे 10y झाला इज इक्वल टू 12 आणि 4 16 झाले. y इज इक्वल टू 16 डिवायडेड बाय 10. तर याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे 2 पंचे 10 2 8 16 8/5. देअरफॉर y इज इक्वल टू 8/5 असं आपल्याला उत्तर मिळणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने कुठेही काहीही खाडाखोड चूक न करता आपल्याला काय झालेलं आहे त्याचं उत्तर मिळालेलं आहे. सरळ सरळ 3 नी मल्टिप्लाय करा. 3 कॅन्सल होऊन जातो. बाकीच्या सोबत मल्टिप्लाय झाल्यानंतर एक नवीन इक्वेशन मिळतं. ते नवीन इक्वेशन व्हेरिएबल एका साईडला नंबर एका साईडला घेऊन आपण त्या y ची किंमत काढलेली आहे.
अशाच पद्धतीने अगदी सोपं आणि शेवटचं जे आपलं एक्झाम्पल आहे ते आपण सॉल्व्ह करणार आहेत. 11वं एक्झाम्पल पहा. b प्लस b प्लस 1 हे तर खूपच सोपं आहे. b प्लस 2 वेगळे वेगळे ब्रॅकेट आहेत, डिवायडेड बाय 4 आहे, इज इक्वल टू 21. या गणिताला सगळे विद्यार्थी पाहिल्या विचार करतात की हे गणित सोडवायचं कसं. याच्यामध्ये वरती तर व्हॅल्यूज दिलेल्या नाहीयेत, पण हे अतिशय सोपं गणित आहे. बघा, न्यूमरेटर आणि त्याच्या खाली डिनॉमिनेटर आहे. डिनॉमिनेटर जो जेव्हा काही नंबर असतो तो लेफ्ट हँड साइडला आहे, तो राईट हँड साइडला आपल्याला नेता येतो, म्हणून आपण हा 4 जो आहे तो सरळ सरळ राईट हँड साइडला नेणार आहोत. आणि राईट हँड साइडला नेताना डिवायडेशन मधली संख्या ही नेहमी मल्टिप्लाय मध्ये जाते, म्हणून मी काय करते, b प्लस b प्लस 1 प्लस b प्लस 2 ब्रॅकेट इज इक्वल टू 21 इंटू 4. संपलं हे. आणि याचं सगळ्यांचं ब्रॅकेट काढून टाकायचं, कारण की व्हेरिएबल सेम आहेत. b प्लस 1 प्लस b प्लस 2 इज इक्वल टू 21 प्लस 4, 4 1 4, 4 2 8 म्हणजे 84. झालं सिंपल. आता b इथं आहे, इथं आहे, इथं आहे, 1 2 3 वेळेस आहे, त्याच्यामुळे 3b होणार. प्लस इथे एक नंबर, इथे एक नंबर, 1 प्लस 2 म्हणजे 3 होणार, इज इक्वल टू 84. 3b इज इक्वल टू, हा 3 जो प्लस मध्ये आहे तो राईट हँड साइडला गेला की मायनस होतो. 84 मायनस 3 या दोघांची वजाबाकी करायची. 3b इज इक्वल टू 84 मायनस 3 जर केला तर 81 येतो. b इज इक्वल टू 81 डिवायडेड बाय 3 जर केला, 3 नी 81 ला डिवाइड करायचं, आपलं उत्तर येणार आहे 3 1 3, 3 2 6 आणि 21 3 7 21, म्हणजे देअरफॉर b इज इक्वल टू 27. अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 12.1 मधले सगळे क्वेश्चन नंबर 2 मधले प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला सांगू शकता. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला कमेंट करा. असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.